श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या जातकांनी सावधान. आता स्वतःच्या काळजावर दगड ठेवून हा व्हिडिओ पहा, कारण 10 एप्रिलच्या त्या भयानक कालाष्टमीपासून ते 30 एप्रिलच्या चैत्र पौर्णिमेपर्यंत साक्षात ब्रह्मदेवाने तुमच्या नशिबाचा असा काही अग्निलेख लिहून ठेवला आहे, जो वाचून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. 20 दिवस तुमच्या आयुष्यातील साधे दिवस नसून प्रत्यक्ष विधात्याने तुमच्या साहसाची आणि धैर्याची परीक्षा घेण्यासाठी रचलेलं एक महाचक्रव्यूह आहे. तुमच्या राशीवर मंगळाचा प्रभाव असताना 10 एप्रिलची ती रात्र तुमच्या आयुष्यात नेमका कोणता महाप्रलय घेऊन येणार आहे? 17 एप्रिलची ती अमावस्या तुमच्या हक्काच्या संपत्तीवर डल्ला मारणार की 27 तारखेची मोहिनी एकादशी तुमच्या नात्यात विळखा घालणार? हे केवळ भविष्य नाही, तर साक्षात ब्रह्मदेवाचा न्यायनिवाडा आहे, जो टाळणे कोणाही मानवाच्या हातात नाही. जर तुम्ही ही पूर्वसूचना आज मिस केली, तर कदाचित सावरण्याची शेवटची आणि एकमेव संधी तुम्ही कायमची गमावून बसाल. चला तर मग उघडूया मेष राशीच्या नशिबाचा तो कच्चा चिठ्ठा, जो साक्षात बजरंगबलीच सावरू शकतात. मेष राशीच्या जातकांनो, 10 एप्रिलच्या त्या भयानक कालाष्टमीपासून ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेल्या पहिल्या 3 घटनांना सुरुवात होणार आहे. विधात्याच्या लेखणीनुसार पहिली घटना तुमच्या रागावर आणि संयमावर प्रहार करणारी असेल. मंगळाचा प्रभाव असलेल्या तुमच्या राशीवर या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा असा काही विळखा पडेल की विनाकारण तुमच्या मनात चिडचिड आणि अस्वस्थता निर्माण होईल. हा विधात्याचा पहिला इशारा आहे की जर तुम्ही या दिवशी स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवले नाही, तर एका छोट्या चुकीमुळे तुम्ही स्वतःचे मोठे कायदेशीर किंवा सामाजिक नुकसान करून घ्याल. मेष राशीच्या जातकांनो, 10 ते 15 एप्रिल दरम्यान विधात्याने लिहून ठेवलेला दुसरा संकेत तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित आहे. ब्रह्मदेवाच्या लेखनानुसार तुमच्या कामाच्या ठिकाणी एखादा गुप्त शत्रू सक्रिय होईल, जो तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी विषारी षडयंत्र रचत आहे. तिसरा संकेत तुमच्या आरोग्याबद्दल आहे. अचानक डोकेदुखी किंवा अपघाताचे योग येणे ही येणाऱ्या मोठ्या संकटाची नांदी आहे. हा काळ विधात्याने तुम्हाला अधिक सावध आणि चतुर बनवण्यासाठीच धाडला आहे, जेणेकरून तुम्ही भविष्यातील मोठ्या युद्धासाठी तयार व्हाल. मेष राशीच्या जातकांनो, पण या संघर्षाचा अंत अत्यंत सकारात्मक होणार आहे. ब्रह्मदेवाचा हा लेख सांगतो, याच 15 दिवसाच्या काळात तुमची प्रबळ इच्छाशक्ती तुम्हाला एक मोठी उपलब्धी मिळवून देईल. सुरुवातीचे हे 3 अडथळे तुम्हाला हे शिकवण्यासाठी आहेत की संकटाच्या वेळी कोणावरही विसंबून न राहता स्वतःच्या आत्मबलावर विश्वास ठेवा. हनुमानजीच्या आशीर्वादाने 15 तारखेपर्यंत तुम्ही या सर्व नकारात्मक शक्तींना चोख प्रत्युत्तर देण्यात यशस्वी व्हाल आणि परिस्थिती पुन्हा तुमच्या नियंत्रणात येईल. मेष राशीच्या जातकांनो, 15 एप्रिल पासून 17 एप्रिलच्या त्या काळकुट्ट अमावस्येपर्यंतचा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात धोकादायक वळण ठरू शकतो. ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली चौथी आणि 5वी घटना तुमच्या गुप्त शत्रूच्या सक्रियतेबद्दल आहे. विधात्याच्या लेखणीनुसार तुमचे हितचिंतक म्हणवणारे काही लोक तुमच्या पाठीमागे तुमच्या विनाशाचे अघोरी कट रचत आहेत. 17 तारखेच्या अमावस्येच्या रात्री तुमच्या राशीवर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव इतका तीव्र असेल की विनाकारण तुम्हाला अस्वस्थ वाटेल. हा विधात्याचा इशारा आहे की या काळात कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. मेष राशीच्या जातकांनो, 17 एप्रिलची ती अमावस्या तुमच्या सुरक्षिततेची सर्वात मोठी अग्निपरीक्षा असेल. विधात्याने 6व्या घटनेचा जो उल्लेख केला आहे, तो तुमच्या वाहनाशी आणि प्रवाशाशी संबंधित आहे. अमावस्येच्या आसपास वाहन चालवताना अत्यंत सावध राहा, कारण एक छोटीशी चूक तुम्हाला मोठे शारीरिक नुकसान देऊ शकते. शत्रू केवळ मानवी रूपात नसून ते चुकीच्या विचाराच्या रूपात तुमच्या घरात कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. बाहेरची व्यक्ती
व्यक्ती तुमच्या कौटुंबिक वादाचा फायदा घेऊन घर फोडण्याचा प्रयत्न करेल, असा स्पष्ट संकेत ब्रह्मदेवाने दिला आहे. मेष राशीच्या जातकांनो, पण या भीषण अमावस्येचा शेवटचा साक्षात विजयाकडे होणार आहे. ब्रह्मदेवाचा 7वा संकेत असा आहे की याच अमावस्येच्या रात्री तुमच्या शत्रूचे सर्व खोटे मुखवटे गळून पडतील. हनुमानजीच्या कृपेने तुम्हाला अशा एका गुपिताचा उलगडा होईल ज्यामुळे तुमच्या विरोधकांचे सर्व डाव त्यांच्यावरच उलटतील. ही अमावस्या तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता आणि वाईट नजर कायमची धुवून ठेवण्यासाठीच झाली आहे. 17 तारखेच्या या महाप्रलयानंतर तुम्ही आधीपेक्षा अधिक शक्तिशाली आणि निर्भर होऊन बाहेर पडाल. मेष राशीच्या जातकांनो, 18 एप्रिल पासून 23 एप्रिल दरम्यान ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली 8वी घटना तुमच्या आर्थिक स्थितीला हादरा देणारी ठरू शकते. विधात्याच्या लेखणीनुसार या काळात तुमच्या कष्टाचा पैसा चुकीच्या जागी किंवा विनाकारण खर्च होण्याचे प्रबळ योग आहेत. कुणीतरी अत्यंत ओळखीची व्यक्ती मदतीच्या बहाण्याने तुमच्याकडे मोठी रक्कम मागेल, जी परत मिळवण्याची शक्यता शून्य असेल. पैशाच्या व्यवहारात गाफील राहणे तुम्हाला या आठवड्यात महागात पडू शकते, त्यामुळे कोणत्याही व्यवहाराच्या पत्रावर विचारपूर्वक निर्णय घ्या. मेष राशीच्या जातकांनो, विधात्याने 9व्या घटनेचा जो संकेत दिला आहे, जो तुमच्या रक्ताच्या नात्यातील किंवा जुन्या मित्राच्या विश्वासाच्या खुणाबद्दल आहे. मालमत्तेच्या वादातून किंवा लोभापोटी तुमच्या जवळचीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता आहे. फसवणूक केवळ आर्थिक नाही तर भावनिक स्तरावरही इतकी तीव्र असेल, तुम्हाला समाजासमोर मान खाली घालावी लागेल. ब्रह्मदेवाचा हा लेख सांगतो की या काळात तुम्हाला आपलेच लोक जेव्हा परके होतात तेव्हा होणारा मनस्ताप सहन करावा लागेल. मेष राशीच्या जातकांनो, पण या भीषण संघर्षाचा अंत अत्यंत लाभदायी होणार आहे. विधात्याचा हा संकेत सांगतो की याच फसवणुकीमुळे तुमच्या आयुष्यातील विषारी नाती कायमची संपून तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. 23 तारखेनंतर हनुमानजीच्या कृपेने तुम्हाला उत्पन्नाचा असा एखादा गुप्त मार्ग सापडेल जो तुमच्या सर्व जुन्या नुकसानीची भरपाई करून देईल. अडकलेला पैसा अनपेक्षितपणे परत मिळवण्याचे मार्ग मोकळे होतील आणि तुमची आर्थिक बाजू आधीपेक्षा 10 पटीने अधिक भक्कम होईल. मेष राशीच्या जातकांनो, 27 एप्रिलची मोहिनी एकादशी तुमच्या आयुष्यात अशा एका भ्रमाचे जाळे घेऊन येणार आहे जिथे तुमचे डोळे उघडे असूनही तुम्हाला सत्य दिसणार नाही. ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली 10वी घटना याच काळात घडणार आहे. विधात्याच्या लेखणीनुसार या दिवशी तुमच्या समोर अशा काही मोहक संधी किंवा प्रलोभने येतील जी दिसायला अत्यंत फायदेशीर वाटतील, पण प्रत्यक्षात तो एक विळखा असेल. मग ते गुंतवणुकीचे आमिष असो किंवा नवीन ओळखीचा मोह, हे साक्षात विधात्याने रचलेले मायाजाळ असेल. मेष राशीच्या जातकांनो, मोहिनी एकादशीचा हा प्रभाव तुमच्या वैयक्तिक आयुष्यावरही प्रवार करण्याची शक्यता आहे. विधात्याने स्पष्ट संकेत दिले आहेत. एखादी बाहेरची व्यक्ती गोड बोलून तुमच्या सुखी संसारात संशयाचे बीज पेरण्याचे काम करेल. आकर्षणाच्या नादात किंवा चुकीच्या सल्ल्यामुळे तुम्ही आपल्याच माणसावर अविश्वास दाखवू लागाल, ज्यामुळे तुमची मोठी सामाजिक बदनामी होऊ शकते. या काळात तुमच्या मनावर ताबा ठेवणे हीच तुमची सर्वात मोठी परीक्षा असेल, अन्यथा साठवलेली प्रतिष्ठा एका क्षणात मातीमोल होईल. मेष राशीच्या जातकांनो, पण या मायाजाळाचा अंत देदीप्यमान विजयात होईल. ब्रह्मदेवाने हा लेख सांगतो की 27 एप्रिलच्या या प्रलयानंतर तुमच्या बुद्धीला हनुमानजींची अशी एक दिव्यधार प्राप्त होईल ज्यामुळे तुम्ही कपटी माणसांना क्षणात ओळखाल. हे मायाजाळ तुमच्या आयुष्यातील सर्व कचरा दूर करण्यासाठीच विधात्याने निर्माण केले आहे. 27 तारखेचा हा गोंधळ संपताच तुमच्या मनात प्रचंड आत्मविश्वास निर्माण होईल आणि तुम्ही घेतलेला निर्णय प्रत्येक भविष्यात तुम्हाला सोन्याचे दिवस दाखवणारा ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, जरी ब्रह्मदेवाने 10 ते 30 एप्रिल दरम्यान 10 कठीण घटना लिहून ठेवल्या असल्या तरी विधात्याने
मुक्तीचा मार्गही स्पष्ट केला आहे. 30 एप्रिलच्या चैत्र पौर्णिमेपर्यंतचा हा प्रवास संघर्षाचा असला तरी महाबली हनुमान तुमचे रक्षण करतील. विधात्याच्या लेखणीनुसार दररोज हनुमान चालीसा वाचणे तुमच्यासाठी सुरक्षेचे कवच ठरेल. विधात्याने सुचवलेला विशेष उपाय म्हणजे 17 एप्रिलच्या अमावस्येला गरिबांना लाल रंगाचे वस्तूचे मसूर डाळ गूळ दान करा. यामुळे मंगळाची शुभ अशुभ फळे नष्ट होतील. मेष राशीच्या जातकांनो, सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे 30 एप्रिलची ती महापौर्णिमा तुमच्या आयुष्यात महाभाग्योदय घेऊन येत आहे. ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेल्या 10 घटना तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नव्हत्या, तर तुमच्यातील खऱ्या धैर्याला जागे करण्यासाठी होत्या. 30 एप्रिलच्या रात्री तुमच्या नशिबाचा असा काही सूर्योदय होईल की गेल्या कित्येक वर्षापासूनचे दारिद्र्य आणि संकटे संपुष्टात येतील. बजरंग बलीच्या आशीर्वादाने तुम्ही आर्थिक समृद्धी आणि मानसिक शांतीच्या सुवर्ण युगात प्रवेश कराल. मेष राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला विधातेच्या या संकेतावर पूर्ण विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये विसरू नका जय बजरंगबली लिहायला. आपल्या मेष राशीच्या मित्रपरिवाराला सावध करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि महिन्यातील तुमचे नशीब असेच कसे पलटणार हे जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा. जय बजरंगबली.